हे बस 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 बस. अहो अनुराग शुभमला शाळेत सोडायला गेलाय ना, आपल्याला निवांतपणे कॉफी पिता येईल आता. घे. अहो काय हे, तुम्ही कशाला केली कॉफी? मी नसते का केली? असं करता बघा तुम्ही. आता सध्या मी घरात आहे ना, नाही जाते ना ऑफिसला, मग मला काम करू दे ना. काय करायचं मी घरात बसून? तू आता फक्त आराम करायचा आहे. इतके दिवस तू फक्त काम केलेस, आता वास. अरे नवरा सगळं करतो ते करून घ्यावं ना, तक्रार कशाला करायची? मी काही काम केलं नाही ना तर परत मस्त टेन्शन येतं माझ्या डोक्याला, काहीतरी विचार येत राहतात. काय झालं आता? सोहम सुधारलाय, शुभ्राचं सगळं मार्गी लागलंय, अनुरागही चांगला मुलगा आहे, आता कसलं टेन्शन आहे? नाही, अनुराग चांगलाच मुलगा आहे, मला खरंच खूप आवडतो आणि शुभ्राने हे सगळं स्वीकारलंय, मला खूप आनंद आहे त्याच्यात. एक लीनाताई सोडल्या तर अनुरागच्या नातेवाईकांविषयी आपल्याला काही माहित नाहीये ना, म्हणजे त्याचे आई वडील कोण आहेत, कुठे असतात, काय, काहीच माहित नाही आपल्याला. लीनाताई पण कधी त्यांच्या मुलाविषयी सुनेविषयी काही बोलतच नाही. खरंय तुझं, काहीतरी कारण असणार. नाही हो, पण काय कारण आहे ते कळायला नको का आपल्याला? म्हणजे आपली मुलगीच राहणार आहे त्या घरामध्ये, त्याचे नातेवाईक कोण आहेत, त्याचे काय त्यांच्याशी संबंध आहेत, आपल्याला कळायला हवं ना. जा, आता तुला अनुरागची सगळी चौकशी केल्याशिवाय काही चैन पडणार नाही. खरंच पडणार नाही. आपली मुलगी त्या घरात जायची, तिला संसार करायचा आहे तिकडे जाऊन. अनुरागच्या आजूबाजूची माणसं कोण आहेत, त्यांचे कसे एकमेकांचे संबंध, ते कळलंच पाहिजे आपल्याला. तुम्ही एक काम करा बरं, तुम्ही लीनाताईंना फोन करा आणि त्यांना सांगा इकडे आपल्याला बोलायचंय त्यांच्याशी, प्लीज. बर, करतो. गुड मॉर्निंग मॅम. अरे गुड मॉर्निंग मॅडी. मॅम, ती चौधरींबरोबरची मीटिंग कशी झाली? खूप छान झाली. त्यांना आपली प्रोडक्ट्स खूप आवडले. वी आर एक्सपेक्टिंग अ पॉझिटिव्ह रिप्लाय. वाव, दॅट्स ग्रेट मॅम. बरं मॅडी, त्या 6 नींच्या फाईलच्या अप्रुव्हलचं काय झालं? मॅम, अनुरागने ती फाईल बघून त्याच्या इम्पॉर्टंट नोट्स काढून ठेवल्यात. तुम्ही फक्त चेक करा आणि साईन करा. हा, अरे वा, अनुरागने माझं कामच सोपं केलंय. बरं, आणि आपल्या फॅक्टरीच्या वर्कर्सचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करायचं होतं ना, त्याचं काय झालं? येस मॅम, त्याची लिस्ट अनुरागने तयार केली. प्लीज हॅव अ लुक. वा, क्या बात आहे. बरं, आता ही दोन्ही कामं झालीच आहेत, तर मग आपण आपलं जे नवीन प्रॉडक्ट लॉन्च करायचं त्याच्या रॉ मटेरियलची लिस्ट काढायची का? हा, म्हणजे ऑर्डर करता येतील गोष्टी. तू बनवायला बसतेस? मॅम, अच्छा, हे सुद्धा काम अनुरागनी केलंय. येस मॅम. बरं, मला सांगा, अनुराग सरांनी ही सगळी कामं केली कधी? मी मीटिंगला गेले असताना. करेक्ट. म्हणजे रादर मी आत येऊनच विचारतोय की मी कमी मॅम आलोय, चालेल ना? चालेल, पण आज माझी दिवसभरातली सगळी कामं तू एकट्याने केली. कधी केलं असं सगळं? तुम्ही मीटिंग मध्ये होतात ना तेव्हा. तुमचा थोडा स्ट्रेस कमी करावा म्हणून मी हे केलं. पण बरोबर आहे ना मॅडी? बरोबर आहे ना? येस, एकदम परफेक्ट. नाही, कामं बरोबर आहेत, पण आता मला तुम्हीच सांगा की मग मी आता दिवसभरात काय करायचंय? तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला द्या मॅम. थोडा वेळ आम्हाला पण मिळेल प्लीज, शुभ्रा मॅम. अनुराग, शुभ्रा मॅम, हे काय चाललंय? मला जे आता वाटतं ते बरोबर आहे. हो, कोण? मॅडी, तू खूप चांगली मैत्रीण आहेस ना माझी. मग एक काम करशील? बोला ना. प्लीज, फक्त आजचा दिवस ऑफिस सांभाळशील, म्हणजे शुभ्रा मॅमचा वेळ जरा मलाही मिळेल प्लीज. येस येस, व्हाय नॉट. मी सांभाळते, डोंट वरी. मॅडम, तू माझी खूप छान फ्रेंड आहेस.
तुला वाईट नाही वाटलं ना? नो नो अनुराग, उलट मला खूप आनंद होतोय. तुम्ही दोघं बेस्ट आहात. शुभ्रा मॅम बेस्ट आहेत तुमच्यासाठी एकदम. आणि अनुराग, मला जर आधी कळलं असतं ना की तुम्हाला जी मुलगी आवडते शुभ्रा मॅम आहेत, तर मला वाईट नसतं वाटलं. अनुराग, मला खूप खूप आनंद झाला आता. शुभ्रा मॅम, थँक्यू. मॅडी, मी तुला थँक्यू म्हटलं पाहिजे. तू इतकी चांगली आहेस ना, म्हणून तुम्हाला खूप आवडतेस. येस, तुम्ही जा दोघं. डोंट वरी, मी ऑफिस सांभाळते. जा तुम्ही. तू नक्कीच सांभाळशील, पण त्यातनं काही प्रॉब्लेम आलाच तर मला फोन कर. निघू मी? येस. चला सर. चला मॅम. बाय बाय. बाय. एन्जॉय युअर डे. बाय. बाय. त्याच्याकडे बघून खरं वाटत नाही ना, पण अनुराग लहानपणी ना खूप मस्तीखोर होता. इतका बदमाश होता, पण तेवढाच लागवी. दयाळू होता, प्रेमळ होता खूप. सगळ्यांना मदत करायचा. आणि झाडं, पानं, फुलं, प्राणी यांची तर फार आवड. बऱ्याच वेळा ना तो रस्त्यातल्या कुत्र्याला आपल्या डब्यातली पोळी द्यायचा आणि मधल्या सुट्टीत फक्त भाजी खायचा. एकदा ना तर त्याने हद्दच केली. अरे अभिजित, दप्तरामध्ये मांजरीचं पिल्लू घालून घेऊन आला. आम्हाला काहीच पत्ता नाही त्याचा. थोड्या वेळाने ते मांजरीचं पिल्लू आवाज करायला लागलं. मी आपली घरभर शोधते, कुठून आवाज येतोय, कुठून आवाज येतोय. बघते तर काय, या पठ्ठ्याच्या दप्तरामध्ये मांजरीचं पिल्लू. मग काय, मी तर त्याला म्हणलं, जा आधी रस्त्यावर सोडून ये. रडायलाच लागला. नको ना, राहू दे ना मांजरीच्या पिल्लूला, राहू दे ना मांजरीच्या पिल्लूला. मग काय, त्याचा एवढूसा चेहरा बघितला. मी म्हणलं, राहू दे मांजर. अरे पण अभिजित, बघता बघता त्या एका मांजरीची 5 मांजरं झाले ना. घरभर नुसत्या मांजरीच मांजरी. घरभर मांजरी मध्ये धमाल झाली असणार नुसती. हो हो. मग ओरडलं नाही का त्याला कोणी घरातलं? अगं मीच ओरडायचे, पण त्याचा मग एवढूसा चेहरा पाहिला ना की मलाच वाईट वाटायचं. मी पण, तुम्ही जेव्हा त्याला ओरडलात तेव्हा कोणीतरी समजूत घातली असेल ना त्याची. घासावरी मस्तीखोर असला तरी माझाच नातू ना. मी ओरडायचे, मग मलाच वाईट वाटायचं, मग मीच त्याला जवळ घ्यायचे. तसं नाही म्हणजे. लीना मॅडम, ऍक्च्युली आसवरीला असं म्हणायचंय की अनुरागच्या घरी आणखीन कोण कोण असतात? हा. ओ असं होय. हो, त्याचे आई वडील आहेत ना घरी. म्हणजे माझी सून तशी खमकी आहे, पण अनुराग आमचा एकुलता एक, त्यामुळे खूप अगदी लाडावलेला. माझ्या मुलाचं तसं काही म्हणणं नसतं, पण अनुरागची आई खूप स्ट्रिक्ट आहे, थोडीशी टिपिकल विचार करणारी आहे. आणि अनुरागचं तर तुम्हाला माहितीच आहे, त्याचे विचार अगदी वेगळे आहेत. म्हणजे तो इतका शिकलाय, पण पैशाच्या मागे कधी तो धावला नाही. त्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे जगाकडे बघण्याचा. त्यामुळे थोडेसे मतभेद, पण म्हणून त्यांनाही खूप काळजी वाटते अनुरागची. म्हणजे मग अनुराग कधी त्याच्या आई वडिलांना भेटायला जात नाही का घरी? नाही म्हणजे त्याच्या तोंडून कधी उल्लेख ऐकला नाही ना त्यांचा, म्हणून विचारते मी. नाही अगं, आता बघ ना, गेल्या वर्षभरात तर अनुराग इथेच आहे. आणि तसं बघायला गेलं तर माझ्याकडे तरी कुठे राहतो तो, त्या वस्तीतच राहतो. तर माझं एवढं मोठं घर, त्याला मी किती वेळा सांगितलं की इथेच येऊन राहा, पण नाही, ऐकतच नाही तो. त्याला त्या वस्तीतच आवडतं. हा, आता म्हणजे मला बरं नव्हतं म्हणून तो इथे होता काही दिवस, पण मला कसं अधून मधून भेटायला येतो, तसा जातो की त्याच्या आई वडिलांना पण भेटायला जातो ना अधून मधून.
मला जरा अनुरागच्या आईचा नंबर देता का? मी बोलेन ना त्यांच्याशी. आता शुभ्रा आणि अनुराग एकत्र येणार आहेत म्हटल्यावरती जरा त्याच्या आई वडिलांशी पण बोलायला पाहिजे ना आम्हाला. देता ना नंबर प्लीज? हो. तुमच्याकडे माझा फोन नंबर आहे ना? मला जस्ट SMS करा ना नंबर त्यांचा. हो. या मॅडम या. एक मिनिट बस. पाणी तुमच्यासाठी पाणी. थकलीस ना दिवसभर काम करू. पाणी. हा चहा करतो मी आता. ऐक ना एवढी सेवा कशाबद्दल चालली? पण मला सेवा करायची म्हणून. तुला काही प्रॉब्लेम आहे? छे प्रॉब्लेम कशाला असेल, पण मला कळतच नाही हे सगळं काय चाललंय. मला मनापासून करावं असं वाटतंय. तुला प्रॉब्लेम काय? मला भूक लागली, जेवूया? हो ना, मी पटकन काहीतरी करते. नाही तू काही नाही करायचं, सगळं मी करणार. अरे भूक लागली म्हणालास ना, करते ना पटकन काहीतरी. हो पण तू काहीच करायचं नाहीये, मी करणार आहे. तू बसायचंयस फक्त आणि डोळे बंद करून बसायचे. मी इथे येईपर्यंत डोळे उघडायचे नाही. डोळे उघडायचे. डोळे उघडायचे नाही. व्हेरी गुड. पण काही नाही, शांत बसायचे. डोळे उघडायचे नाही. उघडू नाही. 1 मिनिट. अनुराग, चीटिंग करायची नाही, डोळे उघडायचे नाही. उघडा डोळे. अनुराग, हे माझं फेवरेट जेवण आहे. माझ्या हाताने बनवलेलं खास तुमच्याच. घे सुरू कर. मी टेस्ट करते. प्लीज. खरंच खूप छान झालंय अनुराग. येस. हे ट्राय कर. प्लीज. खरंच छान झालंय. खूप छान, सगळं छान झालंय. पण हे सगळं कधी केलं? तुम्ही जे ऑफिस मध्ये खूप काम करत होतात तेव्हा. बर. ऍक्च्युली काय आहे ना की म्हणजे मला तुला खुश करायचं होतं. गेले काही दिवस जे काय चाललेलं आहे तुझ्या चेहऱ्यावर मला स्माइल बघायचं होतं, म्हणून मी हे सगळं केलं. काय तुझ्या चेहऱ्यावर आनंद बघण्यासाठी मी हे सगळं केलं. पण डोळ्यात पाणी तुझ्या. काय झालं? काही नाही अनुराग, माझ्यासाठी असं कोणी कधी केलं नाहीये काही. म्हणजे डोंट मिसअंडरस्टँड. आई बाबा खूप करतात माझ्यासाठी, खूप काळजी घेतात माझी. पण सोहमनी असं कधी केलं नाही रे काही. मी आई बाबांकडे बघते ना तेव्हा मला खूप हेवा वाटतो की हे दोघं किती करतात एकमेकांसाठी, एकमेकांना आनंद देण्यासाठी. माझी इच्छा होती की माझ्यासाठी कुणीतरी असं काहीतरी करावं. फार अपेक्षा नाहीये, असं छोटं काहीतरी पण चालतं रे मला. पण सोहमने कधीच काहीच केलं नाही असं. आय एम रिअली सॉरी अनुराग. तू माझ्यासाठी इतकं सगळं केलंस आणि मी त्या जुन्या गोष्टी उगाळत बसले. खरंच सॉरी. माझ्या भूतकाळापेक्षा माझा भविष्यकाळ जास्त महत्वाचा आहे.
आता मला भूतकाळात अडकायचं नाही अनुराग, कारण माझा भविष्यकाळ खूप सुंदर आहे, कारण त्यात तू आहेस. बरोबर आहे तुझं, पण सॉरी नको. भविष्यकाळ जर चांगला हवा असेल ना तर भूतकाळातल्या वाईट आठवणी लेट गो करणं फार आवश्यक असतं. म्हणून त्या आधी सरफेसवर येणं आवश्यक आहे. त्या आठवणी येऊ दे, त्यांच्याकडे बघ आणि लेट गो कर. त्याशिवाय ते ब्लॉग्स चालणार नाहीत. आणि मला सांग सगळं, अजिबात काळजी करू नको की मला काय वाटेल. मला सगळं ऐकायचं. तुझ्या बरोबर आहे काय. मला पण भूक लागली आहे आता, मला पण भरवशील. बरोबर. यात तर मीठच नाहीये. मीठ नाहीये. अनुराग, एक मिनिट थांब. यात पण मीठ नाहीये. ऐक ना, इट्स ओके. नाही, मीठ घालायचं विसरलो मी. ऐक, तू इतक्या प्रेमानं केलंयस ना स्वयंपाक, माझ्यासाठी तेवढंच पुरेसं आहे. अरे इट्स ओके, होऊ शकतं असं. कमी आहे मीठ, ठीक आहे. हे तुझं प्रेम आहे शुभ्रा माझ्यावरचं. थँक्यू सो मच. पण ना प्रेमाचा गोडवा जेवणात चालणार नाही. जेवण कसं जरा चवदारच पाहिजे, त्यासाठी मीठच आणावं लागणार. मी जाऊन मीठ घेऊन येतो, म्हणजे आपण खाऊ शकतो. मीठ टाकतो, मग आपण संपवून टाकूयात. एक मिनिट हा. मीठ आणलंय. कसं असं टाकू? मी जास्त होईल. थोडं थोडं टाक. मी तिथून टाकतो ना असं. असंच टाकायचं. हा असंच टाकायचं. मी असंच टाक. पुरे ना? सांग मला. पुरे. गडबड करत नाही तर परत. ओके, आता जरा मला सांगा, हे तुला सुचलं कसं? इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे मुळात ही कॉन्सेप्ट जी आहे ना हे करण्याची, ही माझी आहे. ओके. तुझ्यासाठी मला काहीतरी करायचं होतं, हे माझ्या डोक्यात आलं होतं, पण काय करायचं हे मला नेमकं माहित नव्हतं. म्हणून मी काय भेटीगाठी केल्या. ओके. सगळ्यात आधी अभिजित राजे, बर, आसावरी राजे, बर, आणि मग आपला बबडू. ओके. तिघांनाही भेटलो. विचारलं की काय करू मी, म्हणजे तू खुश होशील. तर अभिजित राजेने सांगितलं मला की तिला छान तुझ्या हातचं साधं जेवण बनवून दे. आमची शुभ्रा खूप साधी, म्हणून हे साधं वरण भात आणि बटाट्याचे काचऱ्या. मग आसावरी राजे म्हणाल्या की तिचं काम जरा हलकं कर, खूप प्रेशर आहे कामाचं. ते केलंच ना की तिला छान वाटत. ऑफिस मधलं काम. एक्झॅक्टली. ओके. आणि मग आमच्या बबडूंनी काय सांगितलं? अरे त्याने तर धमाल सांगितलंय मला, फार धमाल. हो. त्याने मला सांगितलं आहे की जर तुला शुभ्राला खुश ठेवायचं असेल किंवा करायचं असेल तर तिच्याबरोबर पत्ते खेळ. पत्ते खेळ. हो, म्हणजे आम्ही खेळतो दोघं. वा वा वा. मला खरंच आवडतात पत्ते. मग आता आपण पत्ते खरंच खेळणार आहोत, पण त्याआधी जेवण संपवणार आहोत. जेवण सुरू करा.